विधानसभा निवडणूक निकालानंतर आता ह्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होतीये। निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थींची संख्या आता आणखी वाढणार आहे। राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर येत्या काळामध्ये 40 लाख महिला अपात्र ठरणार असल्याची माहिती सध्या समोर येते। महायुती सरकारनं लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती। या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं सहाय्य निधी देण्याची योजना आखली। विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली। साधारण 2,31,08,60 महिला ह्या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या। पण आता महायुती सत्तेवर आल्यानंतर अपात्र बहिणींना योजनेतून वगळायला सुरुवात झाली आहे, कारण ह्या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक भार पडतोय। सरकारकडून मिळणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ 83% विवाहित महिलांना होतोय, 11.8% अविवाहित आणि 4.7% विधवा महिलांना लाभ होतोय। दर महिना 1500 रुपये त्यांना दिले जातात। 30 ते 39 ह्या वयोगटातील महिला ह्या योजनेचा सर्वाधिक लाभ घेत आहेत। 21 ते 29 वयोगटातील 25.5% महिला, 60 ते 65 ह्या वयोगटात केवळ 5%च लाभार्थी महिला आहेत। सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी नवीन निकष लागू केलेत आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये ई-केवायसी करून हयातीचा दाखला सुद्धा जोडावा लागणार आहे। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै ह्या दरम्यान ही केवायसी करावी लागणार आहे। ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे त्यांचा ह्या योजनेतनं त्यांना अपात्र केलं जाणार आहे। लाभार्थी महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदतही घेतली जाणार आहे। नव्यानं पात्र झालेले तसेच नव्यानं आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासूनचा लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे। या योजनेमध्ये किती महिला अपात्र ठरणार? सध्या सुरू असलेल्या फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत अपात्रांच्या संख्येमध्ये भर पडली आहे। या छाननी प्रक्रियेनंतर जवळपास 2 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। या योजनेतनं अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या 40 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या अपात्र लाभार्थींमध्ये 65 वर्ष पूर्ण केलेल्या महिलांसह 4 चाकी गाड्या असलेल्या महिलांना योजनेतनं अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा दिली आहे।